नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः विद्याभवन ऑनलाईन क्लास नवा उपक्रम मुख्याध्यापक संघ व गणित विभागामार्फत मी शतशः ऋणी आहे की मला इथे शिकवण्याची संधी दिली। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे आपल्याला 10वीचं वर्ष म्हटल्यावर जणू महत्त्वाचा टप्पा आणि त्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या रिझल्टवर शक्यतो आपले पुढचे भावी आयुष्य ठरतं। तर ही शक्यतो जे आहे ते शक्यताच म्हणजे आपल्या ह्या गणितामध्ये एक त्यावर प्रकरण आधारित आहे, ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे। तर विद्यार्थ्यांनो बघूया आपण, आपल्याला माझ्या सहकार्याने यादृच्छिक प्रयोग, निष्पत्ती, नमुना अवकाश, घटक 5.3 मध्ये 5.3 पर्यंत शिकवलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, तर एखादी घटना घडती आणि आपण त्याचं काहीतरी फलित सांगू शकतो, याप्रमाणे यादृच्छिक प्रयोग निश्चित काही सांगू शकतो, त्याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात। आणि त्या प्रयोगाचं फलित म्हणजेच निष्पत्ती होय। आणि निष्पत्तीमध्ये घडणाऱ्या सर्व घटकांच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात। तर नमुना अवकाश आहे तो आपल्याला, नमुना अवकाश जो आहे तो यस किंवा ओमेगा हे ग्रीक चिन्ह आहे याद्वारे दर्शवला जातो। त्यामध्येच तुम्ही अगोदर शिकला असाल की जे फासा, पत्ते, परत आपण नाणं फेकतो, जे मैदानावर खेळ खेळतो त्यामध्ये टॉस फेकला जातो, त्यामध्ये छापा आणि काटा मिळतो, हे तुम्ही यामध्ये अभ्यासलेलं आहे। तर तो नमुना अवकाश आहे तो यस आणि ओमेगा हे ऑब्जेक्टिव्ह साठी महत्त्वाचं आहे। आणि संभाव्यता हे प्रकरण इतकं सोपं आहे की तुम्ही अगदी खेळ खेळताना सुद्धा याची तयारी करू शकता। आपल्याला संभाव्यता, आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर हा टॉपिक 8 मार्क मिळवून देतो। त्याच्यानंतर घटक, तर नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला जे एक संख्या आहे त्याला घटक म्हणतात। आता आपल्याला एखादी घटना बघायची की एका पिशवीत समान आकाराचे 4 चेंडू आहेत, त्यातील 3 पांढरे व 1 काळा, आणि तो डोळे मिटून चेंडू काढायचा। तुम्ही असे वेगवेगळे खेळ खेळता बघा। मग त्यावेळी जर आपण म्हटलं तर एका पिशवीत समान आकाराचे 4 चेंडू आहेत, त्यात 3 पांढरे आहेत, 1 काळा आहे, आणि ते आपल्याला डोळे मिटून चेंडू काढायचे। तर आपण किती वेळा ते काढले जाणार बघा, एकदा पांढरा काढला जाईल, परत एकदा पांढरा उचलला जाईल, आणि हा जो काळा आहे त्यात आधीमध्ये आपल्याला केव्हाही हा काळा चेंडू परत काढताना, म्हणजेच काय होणार, आपण 3दा पांढरा चेंडू काढण्याची शक्यता आहे आणि 4थ्यांदा 1 वेळ काळा। तर ही जी घटना आहे, ह्या घटनेची जी शक्यता दर्शवणारी जी संख्या आहे त्याला घटनेची संभाव्यता म्हणते। म्हणजेच आज आपण घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणजे घटना, तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट या पाठामध्ये बघायचं आहे। तर घटनेची संभाव्यता म्हणजे काय बघा, गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता म्हणतात। आता त्यामध्ये आपण संभाव्यता कशा प्रकारे काढली जाते ती बघूया। जर प्रयोगामध्ये एस हा संच जो आहे तो नमुना अवकाश असेल, अवकाश तुम्ही पाहिलेला आहे, ए ही अपेक्षित घटना असेल, ए ही अपेक्षित घटना। तर घटनेची संभाव्यता, आपल्याला ए ची संभाव्यता कशी दर्शवतात बघा, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए यांचे नंबर, या नमुना अवकाशातील संख्या आपण कशाद्वारे दर्शवतो, नंबर ऑफ एस। अपेक्षित घटनेतील संख्या कशाद्वारे दाखवतो, नंबर ऑफ ए। तर आपल्याला म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए ची संभाव्यता, ए या घटनेची संभाव्यता कशा प्रकारे काढली जाते बघा, तर अपेक्षित घटनामधील संख्या भागिले एकूण नमुना अवकाशातील संख्या। म्हणजेच नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, घटनेची संभाव्यता ही कशा पद्धतीने काढली जाते बघा, या सूत्राने काढली जाते की नंबर ऑफ ए
भागिले नंबर ऑफ एस, म्हणजे अपेक्षित घटनेमधील संख्या भागिले एकूण नमुना अवकाशातील संख्या. तर आपल्याला आता या उदाहरणाद्वारे एका पिशवीत हे असेल ते बघायचं. तर ही संभाव्यता प्रामुख्याने संभाव्यता ही संख्येने किंवा शतमानात दर्शवली जाते. शतमान म्हणजे शेकडेवारी दर्शवली जाते. आता त्याबाबत आपल्याला आणखीन पुढे बघायचं आहे. संभाव्यता ही संख्येने किंवा शतमानात दर्शवतात. बघा, इथपर्यंत ही उजळणी आणि घटनेची संभाव्यतेचं सूत्र. आता आपण ह्या उदाहरणात जे पहिलं उदाहरण प्रयोग बघितला त्या प्रयोगातील आपल्याला संभाव्यता काढायची. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी आपण एक प्रयोग बघितला. एका पिशवीत समान आकाराचे 4 चेंडू आहेत. त्यातील 3 पांढरे व 1 काळा. डोळे मिटून चेंडू काढायचे. असे गेम तुम्ही कितीतरी वेळा खेळले जातात. तर उचललेला चेंडू पांढरा असणे ही घटना पहिली आहे आणि उचललेला चेंडू काळा असणे ही घटना दुसरी आहे. पण ह्याची परफेक्ट संख्या जर काढायची असेल तर आपल्याला त्या घटनेची संभाव्यता काढली पाहिजे. म्हणजेच बघा, त्या आपण नमुना अवकाश एस हा नमुना अवकाश मानला तर त्यामध्ये एकूण किती चेंडू आहेत? 4. म्हणजेच आपलं नमुना एस बरोबर 4, नंबर ऑफ एस आहे ते काय येणार आहे? 4 चेंडू आहेत म्हणून नंबर ऑफ एस 4 येणार आहे. एस हा आपला काय आहे? नमुना अवकाश 4 चेंडू आहेत. आता त्यातील 3 पांढरे आहेत. मग घटना ए, समजा घटना ए, उचललेला चेंडू पांढरा असणे. उचललेला चेंडू पांढरा असणे. म्हणजे आपण मगाशी बघितलं, हे जे 4 चेंडू आहेत त्यामध्ये एकदा पांढरा निघू शकतो, दुसऱ्यांदा पांढरा निघू शकतो, तिसऱ्यांदा पांढरा काढून निघू शकतो. म्हणजेच उचललेला चेंडू पांढरा असणे. नंबर ऑफ ए आपलं काय येणार आहे? नंबर ऑफ ए येणार आहे ते 3. मग आपल्याला उचललेला चेंडू पांढरा असणे याची संभाव्यता काय येणार? मगाशी जे सूत्र बघितलेलं आहे ते प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, म्हणजेच 3/4 ही संभाव्यता आहे की उचललेला चेंडू पांढरा असण्याची. त्याच्यानंतर जर आपण घटना बी बघितली, समजा घटना बी काय आहे? उचललेला चेंडू काळा असणे. उचललेला चेंडू काळा असणे. तर आपल्याला माहिती आहे यामध्ये एकच काळा चेंडू आहे. तुम्ही ज्यावेळी एखाद्या वेळी उचलाल त्यावेळी एकदाच तो काळा चेंडू येणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर याचाच अर्थ काय? नंबर ऑफ बी काय असणार आहे? 1. देअरफॉर प्रोबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता बी ची काय येणार? नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस 1/4. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संभाव्यता बघितली तर संभाव्यता इथं पण 3/4 आहे, इथं 1/4 आहे. काही वेळा आपल्याला पूर्ण ते जर पांढरे चेंडू असेल तर आपण 4 वरती 4 येणार, खाली 4 येणार. म्हणजे आपल्या लक्षात येईल की संभाव्यता जी आहे उत्तर ते साधारण अपूर्णांक आणि जास्तीत जास्त इथं शक्यता काय होऊ शकते? जास्तीत जास्त 4/4 म्हणजे 1. याच्यापेक्षा पुढे उत्तर येऊ शकणार नाही. याचाच अर्थ संभाव्यतेच्या बाबतीत लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपलं काय येतं? आपण ह्या उदाहरणावरून बघितलं की संभाव्यता 1च्या पुढे जास्तीत जास्त जाऊ शकत नाही, कारण जास्तीत जास्त तो 4 वेळा चेंडू उचलणार आहे. यादृच्छिक पद्धत म्हणजे एकदा उचलायचं, परत एकदा तो चेंडू बाजूला, म्हणजे 4 वेळाच. 4च्या पुढे परत ते येत नाही. म्हणजे संभाव्यता ही अपूर्णांकात व शतमानात दर्शवता येते. आपलं पहिलं
ह्याच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. कुठलीही संभाव्यता काढली तर ती अपूर्णांक आणि शतमान. आणि दुसरी गोष्ट आपण बघितली की ती आपलं उत्तर आलेलं ते 3/4, 1/4, जास्तीत जास्त 4/4, म्हणजेच याचं उत्तर 1 आणि ह्याच्या पाठीमागं जाऊ शकत नाही. म्हणजेच काय, आपली संभाव्यता 0च्या पाठीमागं जाऊ शकत नाही, 1च्या पुढं जाऊ शकत नाही. कुठलंही उदाहरण घेतलं, अगदी पत्त्यातले 52 जरी पत्ते घेतले आणि ते काढायचे म्हटले तर 52च्या पुढं तो पत्ता परत निघू शकत नाही. याचाच अर्थ आपल्याला संभाव्य ही 0 व 1 याच्यामध्ये असते. किंवा जर ई ही घटना समजली तर 0च्या बरोबर असू शकतं किंवा 0पेक्षा मोठी पी ऑफ ई. म्हणजेच ई घटनेची संभाव्यता ही एकतर 0 असणार किंवा 0पेक्षा मोठी असणार आणि 1 असेल किंवा 1पेक्षा लहान. त्याच पद्धतीने शतमानात रूपांतर म्हणजे शेकडेवारीत रूपांतर. म्हणजेच 0% ते 100% या दरम्यानच आपली संभाव्यता असते. हे ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचे आहेत क्वेश्चन. तुम्हाला पुढं गणित इंजिनिअरिंगसाठी जी नीट परीक्षा असते त्यामध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटी ते तुम्हाला आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्येच आपले मार्क्स जातात, त्यामुळे हे कन्सेप्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा, संभाव्यता ही अपूर्णांकात व शतमानात दर्शवतात. आपण ह्या एक्झाम्पलवरून बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ई जर घटना आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ ई म्हणजे ईची संभाव्यता 0 हे याचा अर्थ 0च्या बरोबर किंवा 0पेक्षा मोठी, 1च्या बरोबर असू शकते, 0 ते 1 याच दरम्यान किंवा 1पेक्षा लहान, 0 ते 100%. आता आपण यावर एक्झाम्पल बघूया. संभाव्यता काढणे, छाप मिळणे, काठा मिळणे. तुम्हाला मैदानी खेळ खेळताना तुम्ही नाणं फेकताय वरती, त्यामध्ये एकतर छापा येतो नाहीतर काटा येतो. तर आपला इथं आजची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. पहिल्यांदा आपण समजा नमुना अवकाश, नाणे फेकल्यावर आपल्याला संभाव्यता संच आहे तो महिरपी कंसात दाखवतात, एकतर एच किंवा टी, छापा किंवा काटा. म्हणजेच आपलं काय आलं, नंबर ऑफ एस हे 2 आलं. आता त्यानंतर पुढची घटना, समजा घटना ए, समजा घटना ए, छाप मिळणे. तर इथं आपल्याला छाप किती वेळा मिळाला, एकदाच नाणं फेकलं, एकतर छाप किंवा काटा. तर छाप मिळणे याचाच अर्थ जो ए संच असणार आहे तो निश्चितच एच, म्हणजेच नंबर ऑफ ए हे 1. म्हणून आपल्याला संभाव्यता काढायची असेल तर संभाव्यता ए घटनेची बघा, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस याचाच अर्थ 1/2. म्हणजे छाप मिळण्याची जी शक्यता आहे ती 1/2. आणि काही वेळा गणितात विचारलं जाईल शतमानात संभाव्यता काढा. आता सराव संचात नाही विचारलेलं, पण शतमानात जर विचारली तर याचं रूपांतर तुम्हाला शतमानात करता आलं पाहिजे. 1/2 याचाच अर्थ गुणिले 50 केलं की 100 येणार, इकडं गुणिले 50 केलं की 50. म्हणजेच तुमची इथं शतमानात जर काढायचं म्हटलं संभाव्यता तर ती किती येणार, 50%. ही आली शेकडेवारी शतमानात संभाव्यता. अशा पद्धतीने आपण शतमानात रूपांतर करू शकतो. दुसरं, समजा घटना बी काय आहे, काटा मिळणे. संच जो समजा घटना बी काटा मिळणे. बी हा संच काय येणार, इथं आपल्याला एकदा काटा मिळालेला आहे बी, म्हणजेच काय, नंबर ऑफ बी आपल्याला एकदाच काटा मिळालेला आहे म्हणजे नंबर ऑफ बी 1. आणि देअरफॉर प्रोबॅबिलिटी म्हणजेच बी घटनेची संभाव्यता बरोबर काय येणार, उचललेला काटा मिळणे याची संभाव्यता बघा, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस
याचं पण 1/2. याचाच अर्थ 50% छाप मिळणे, 50% काटा मिळणे. संभाव्यता हे एकदा आपल्याला नमुना अवकाशमधले घटक जर अगदी व्यवस्थित आले आणि घटना समजली तर परफेक्ट त्याचे आपल्याला 8 मार्क मिळून जातात. त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तुम्ही ग्राउंडवर खेळताना सुद्धा साध्या साध्या गोष्टीमध्ये आपण इथं संभाव्यता वापरू शकतो असं करून खेळू शकता. पुढचं तिसरं उदाहरण बघा. एक फासा टाकला असता खालील संभाव्यता काढा. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे. आणि दुसरं आहे, दुसरी संभाव्यता काढायची, संख्या 5च्या पटीत असणे. तुम्हाला फासा म्हणजे ठोकळा माहिती आहे, सगळेजण खेळला असाल. त्या ठोकळ्यावर साधारण 1 पासून किती 6 पर्यंत असतात 6 बाजू. तर आपल्याला आता संभाव्यता काढताना बघा, या उदाहरणात पहिल्यांदा नमुना अवकाश फास्यामध्ये नमुना अवकाश S बरोबर महिरपी कंसात. तो फासा टाकल्यावर तुम्हाला माहिती आहे की किती काय काय येऊ शकतं. 1 ठोकळ्यावर 1 2 3 4 5 6 महिरपी कंस पूर्ण. म्हणजे याला तुम्हाला माहिती आहे, ज्या ह्याच्यात पूर्ण संख्या सांगता येतात त्याला शांत संच. आपण आतापर्यंत जी उदाहरणं बघितलेली आहेत ती शांत नमुना अवकाशाचीच बघितलेली आहेत. तर नंबर ऑफ S हे आपलं किती आलं? 6 घटक आहेत 6. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे. समजा घटना A. समजा घटना A काय आहे? वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे. तर आपला नंबर ऑफ ए काय येणार आहे बघा. किंवा पहिल्यांदा आपण ए बघूया, संच काय येईल. संच लिहिताना महिरपी कंस. मूळ संख्या एक ही संयुक्त ही नाही, मूळ ही नाही, म्हणजे 2. त्याच्यानंतर काय येणार? 3. आणि त्याच्यानंतर काय येणार? 5. ह्या मूळ संख्या आल्या म्हणून नंबर ऑफ ए काय येणार आहे? आपलं 3. ह्या 3 संख्या आल्या, 1 2 3. नंबर ऑफ ए 3. आता आपल्याला संभाव्यता काढायचं सूत्र लिहायचं. संभाव्यता वरच्या पृष्ठभागावर मूळ असणे याची पी घटनेची संभाव्यता काढायची आहे. म्हणून पी ऑफ ए बरोबर सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. याचाच अर्थ नंबर ऑफ ए 3 आणि नंबर ऑफ एस 6. आता 3/6 ह्याला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. 3/6 म्हणजेच दोन्ही पण 3च्या पटीत आहे. हे आता मी दर्शवलंय, तिथं काही तुम्ही दर्शवलं नाही तरी चालतं. दोन्ही पण 3च्या पटीत आहे. याचाच अर्थ 3 1 3 3 2 6 याची संभाव्यता आली 1/2. पुढचा आहे आपल्याला समजा घटना बी. संख्या 5च्या एक फासा टाकल्यावर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे. तर संख्या 5च्या पटीत असणे हे गणित आहे. पहिलं वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे, दुसरं संख्या 5च्या पटीत असणे. तर बघा बी संच काय येईल? बी संच तुमचा या इथं आहेत संख्या 5च्या पटीतली फक्त एकच आहे, ती म्हणजे 5. याचाच अर्थ नंबर ऑफ बी जो आहे तो तुमचा फक्त 1 येणार. नंबर ऑफ बी 1. मग आपल्याला त्या पद्धतीनं प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे बी ची संभाव्यता काय येणार? नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. याचाच अर्थ 1/, नंबर ऑफ 1/6. हे झालं 5च्या पटीत संख्या असणाऱ्याची आपली संभाव्यता. आता त्याच्यानंतरचं चौथं गणित बघूया. हे 3 तुम्हाला सोडवलेली उदाहरणं, ते आता सराव संचातलं हे जे एक्झाम्पल आहे हे बघ. चौथं एक्झाम्पल बघा. हे मुद्दामून मी तुम्हाला सराव संचातलं घेतलंय, बाकीची एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. एका पेटीत 15 तिकीटं आहेत. प्रत्येक तिकिटावर
1 ते 15 संख्या लिहिली आहे, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 संख्या लिहिली आहे, तर आपल्याला संभाव्यता काढायची. पहिलं आहे सम संख्या असणे आणि दुसरं आहे संख्या 5च्या पटीत असणे. तर बघा, एका पेटीत 15 तिकीट आहे, म्हणजे आपला नमुना अवकाश जो असणार आहे ते पेटीतील तिकीट येणार आहे. तर नमुना अवकाश कसा येणार बघा, नमुना अवकाश S बरोबर तुमचे काय येणार आहेत घटक, त्या तिकिटावर संख्या आहेत, म्हणजे 1 पासून 15 पर्यंत येणार आहे. आपला नमुना अवकाश परफेक्ट लिहिला की पुढचं गणित सहज सोपं आहे. एका पेटीत 15 तिकीट आहेत, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 संख्या लिहिलेल्या आहेत, म्हणजे नमुना अवकाशमध्ये ही 1 ते 15 तिकीट आहे. म्हणजेच आपलं काय झालं, नंबर ऑफ एस हे काय आलेलं आहे 15. आता त्याच्यानंतर समजा घटना ए बघा, समजा घटना ए सम संख्या असणे. सम संख्या असणे, तर ए संच आपला काय येईल बरं, इथून तुम्हाला सम संख्या, त्यासाठी सम विषम मूळ हे बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर पाहिजेत. 2 3 5 7 11 आणि त्याच्यानंतर 13. बघा, मी हे सम संख्या लिहिलेले नाही आहेत, तर सम संख्यामध्ये तुम्ही बघा 2 सम संख्या असणे म्हणजे 2 4 6 8 10, त्याच्यानंतर आपलं येणार आहे 12 14. की आपल्याला एक एकदा कसं होतं, सम संख्या मूळ संख्या एकदम येत असतात गडबडीत असं होतं, तर आपण परफेक्ट प्रश्न वाचायचा. सम संख्या असणे म्हणजे 2 4 6 8 10 12 14. आता त्याच्यानंतर बघा, आपल्याला नंबर ऑफ ए काय येणार, 1 2 3 4 5 6 7, नंबर ऑफ ए 7 आले. आणि जी आपली प्रोबॅबिलिटी ए आहे ती नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. 7 आपली संख्या व समसंख्या लिहा आणि 7/15. आपलं सोपं एक्झाम्पल मी मगाशी मुद्दामून लिहिलेलं, पण सोप्या एक्झाम्पलमध्ये आपण जास्त ओव्हर कॉन्फिडन्स करतो आणि तशी गफलत होती. त्यामुळे सम संख्या, मूळ संख्या, विषम संख्या अगदी परफेक्ट लिहायच्या. तर इथं आपली समजा घटना ए ची प्रोबॅबिलिटी आली 7/15. त्याच्यानंतर समजा घटना बी, 5च्या पटीत संख्या 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत असणे म्हणजे आपला बी संच काय येऊ शकतो बघा, की 5 10 आणि 15. याचाच अर्थ नंबर ऑफ बी इज इक्वल नंबर ऑफ बी बरोबर 3. म्हणून संभाव्यता संख्या 5च्या पटीत असणे याची संभाव्यता नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस, बी 3/15. आणि आता आपण 3/15 हे ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिलं, सिम्पलेस्ट फॉर्म दिला की 1/5. आताच्या पाठात आपण संभाव्यता, घटनेची संभाव्यता कशी काढायची त्यासाठी नमुना अवकाश, परत नंबर ऑफ ए, नंबर ऑफ एस हे आतापर्यंत बघितलेलं आहे. तर या पद्धतीनं सराव 5.4 सराव संच सोडवायचा. धन्यवाद.